आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने राज्याच्या विविध भागातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये आंदोलन करत होते। 29 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत असे 5 दिवस हे मराठा बांधव सीएसएमटीच्या समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर आणि आझाद मैदानात ठाण मांडून होते। पहिल्या दिवशी जेव्हा हे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकले, त्याच दिवशी या मराठा आंदोलकांचे जेवणाचे आणि पाणी पिण्याचे मोठे हाल झाले। सरकारनं जाणून बुजून आंदोलनाच्या परिसरातील हॉटेल बंद ठेवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर त्या रागापोटी या मराठा आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात खाण्याचे साहित्य मोठमोठे ट्रक आणि टेम्पो भरून यायला सुरुवात झाली। या मराठा आंदोलकांनी मुंबईला वेठीस धरलं, वाहतुकीला अडथळा निर्माण केला, मुंबईकरांना त्रास दिला, हुल्लडबाजी केली असं सांगितलं गेलं। मात्र प्रत्यक्षात या मराठा बांधवांना जेव्हा मोठमोठे ट्रक टेम्पो भरून खाण्याचं साहित्य येत होतं, त्यावेळेस फक्त यावेळी मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय त्यांनी केली नाही, तर त्याचबरोबर पत्रकारांना आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना भूक लागल्यावर जेवणाची गरज होती, त्यांना देखील या मराठा आंदोलकांनी मोठ्या मनानं जेवू घातलं। मी स्वतः पत्रकार म्हणून हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहिलं। फक्त आमच्या मराठा बांधवांसाठीच खाण्याचं साहित्य आलंय असं कोणताही मराठा बांधव या ठिकाणी म्हणत नव्हता। उलट एक मागितल्यावर त्यापेक्षा अधिक खाण्याचं साहित्य त्यांनी आम्हाला दिलं। अनेकदा तर खाण्यासाठी जबरदस्ती केली। पिण्याच्या पाण्याच्या कित्येक बिस्लरी बाटल्या घेऊन आम्ही पत्रकारांनी आमची तहान भागवली। मात्र या मराठा आंदोलकांनी हे देताना कुठेही आपला हात आखडता घेतला नाही, हे आवर्जून नमूद करावं लागेल। अनेक पत्रकार हे वास्तव सांगतील। अनेक पत्रकारांना भाकरी, त्यावर मिरचीचा खरडा, चटणी घेऊन खाताना मी स्वतः उघड्या डोळ्यानं पाहिलंय। मी देखील त्यांच्याकडून भूक लागल्यावर केळी, पेरू, फरसाण, राजगिऱ्याचे लाडू, चटणी, भाकरी स्वतः खाल्लीय। मात्र त्यावेळी तुम्ही आमचे मराठा आंदोलक नाहीत, तुम्ही आमच्या आंदोलनात सहभागी नाहीत, त्यामुळे तुम्हाला आम्ही हे जेवणाचं साहित्य देणार नाही असं कोणताही मराठा आंदोलक म्हटला नाही। कारण हा मराठा बांधव फक्त मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आला नव्हता, तर तो आपला शेतकरी राजा देखील आहे आणि त्या शेतकरी राजाला भूक लागल्यावर अन्नाची किंमत काय असते हे चांगलंच ठाऊक आहे। पहिल्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे त्यांचे मोठे हाल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून सरकारनं कोणतीही मदत न केल्याच्या द्वेषातून मराठी बांधवांनी या मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात खाण्याचं साहित्य पाठवलं आणि त्यामुळं साहजिकच थोडीफार नासधूस झाली। मात्र मराठा आंदोलकांनी 5 दिवसात आंदोलनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं कृत्य केलं नाही। काही प्रमाणात आपला राग व्यक्त केला। मात्र आंदोलन संपल्यानंतर मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल मोठ्या मनानं त्यांनी माफी मागितली। त्यामुळे या मराठा आंदोलकांनी मन जिंकली एवढंच म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, मुंबई। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।